नमस्कार मंडळी, स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण मसाले भात बनवणार आहोत. हा बघा कसा बनवला आहे छानपैकी. अजिबात चिकट नाही किंवा एकदम कोरडाही नाही. एकदम छान झाला आहे बघा. तांदूळ कसे मोकळे आहेत. चला तर मग बघूया आता काय काय साहित्य लागतं. तर हे मी घेतले आहेत भाज्या, वाटाणा, फ्लावर आणि बटाटे घेतलेत. बटाट्याची मी साल नाही काढली आहे, असेच बटाटे घेतले आहेत. स्वच्छ धुवून घेतले सगळ्या भाज्या. आणि हे तांदूळ घेतले आहेत मी 1.5 कप, तेही स्वच्छ धुवून ठेवलंय. आणि ह्या मी 4 मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि एक मोठा टोमॅटो. हे 2 कांदे मी कापून घेतले आहेत असे उभे. आणि ही आले लसूणची पेस्ट याच्यामध्ये टेचूनच घेतली आहे, पूर्ण बारीक नाही केली आहे मी. आणि हे खडे मसाले घेतले आहेत, चक्रफूल, लवंग, जिरं, काळी मिरी, दालचिनी आणि तेजपत्ता, लाल फूल. आणि हे मसाले घेतले आहेत. तिखट मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद आणि लाल तिखट. आता तेल गरम करून घेऊया. आणि तेलामध्ये आपण आधी आहे ना हे खडे मसाले घेऊया. चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये आधी. ते छान असे तडतडले की त्यामध्ये आपण आले लसूणची पेस्ट टाकायची. आले लसूणची पेस्ट एकदम बारीक नाही केली आहे मी, अशी खलबत्त्यातच घेतली आहे टेचून. तुम्हाला हवं तर तुम्ही पेस्ट करू शकता. हिलाही चांगलं परतून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे अद्रक लसूणचा. आता त्यामध्ये आपण हे कांदे टाकून घेऊया. कांदे छान परतून घ्यायचे. एकदम लाल नाही करायचेत आपल्याला, थोडेसे मऊ करून घ्यायचे कांदे. कढीपत्ताही टाकून घेऊया आपण त्याच्यामध्येच. कढीपत्ता टाकला की मिरच्याही टाकून घेऊया. 4च हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. तर यालाही परतून घेऊया चांगलं आपण आता. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटोलाही छान परतायचं. थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर तेलात टाकल्याने छान असा सुगंध येतो आणि टेस्टही छान लागते. आता आपलं परतून झालंय सगळं. आता आपण यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया. मसाले घातल्यानंतर फटाफट हलवून घ्यायचं. खाली लागले नाही पाहिजेत मसाले. आता आपण त्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊया. चांगल्या भाज्या परतून घ्यायच्या एकसारख्या. भाज्यांना मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे सगळीकडून. 1 ते 1.5 मिनिटं छान असं परतून घ्यायचं भाज्यांना मसाला आणि तेलामध्ये. भाजून झालं की त्यामध्ये आता आपण तांदूळ टाकूया परतायला. तांदूळही आपण जवळजवळ 2 मिनिटं परतून घ्या चांगले तेलामध्ये. तांदूळ चांगला परतला गेला की भात छान होतो. हे बघा असं परतून घ्यायचं व्यवस्थित. तर आपला परतून झालाय बघा, सगळीकडे मसाला लागलाय. तर हे मी पाणी गरम करून घेतलंय, ते त्यामध्ये सोडायचं. पाणी गरम करून टाकले की त्याचाही फायदा होतो की भातही लवकर होतो आणि भात एकदम मोकळा मोकळा होतो, फडफडीत. तांदूळ असे वेगवेगळे दिसतात मग भात शिजला की. तर चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि कुकरला आपण आता 2 शिट्ट्या घ्यायच्या. मीठ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं. गरम पाणी त्याच्यामध्ये 2 शिट्ट्यांमध्ये आपला भात होऊन जातो. इथे माझा कुकर ओपन करण्याचा व्हिडिओ मिस झाला आहे, तर प्लीज समजून घ्या जरा. आणि बघा आता आपला कुकर ओपन केल्यानंतर पूर्ण भात एकत्र मिक्स केल्यानंतर किती छान झाला आहे बघा. पूर्ण भात वेगवेगळा दिसतोय, तांदूळ प्रत्येक शीत. तर तुम्हालाही आवडली असेल माझी रेसिपी, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.